सतीश भोसले उर्फ खोक्या. वाल्मिक करारानंतर रडारवर आलेला नवा गुंड. वाल्मिक सारखीच दहशत पसरवण्याचे आणि मारहाण करतानाचे त्याचे व्हिडिओ समोर आले. त्यामुळे भाजपा आमदार सुरेश धस अडचणीत आल्याची चर्चा झाली आहे. सतीश भोसले हा भाजपाचा पदाधिकारी असून आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. तो सध्या फरार आहे. आता त्याचे एकापाठोपाठ एक कारनामे समोर येत आहेत. वन विभाग आणि पोलिसांनी सतीश भोसले यांच्या घराची झाडाझडती घेतली. या झडतीमध्ये पोलिसांच्या हाती अनेक धक्कादायक गोष्टी लागल्या आहेत. सतीश भोसलेच्या घरी वाळलेल्या जनावरांचे मांस आणि शिकारीसाठी लागणारे साहित्य आढळून आले आहेत. त्यात सतीश भोसले हा सुरेश धस यांना मटण पुरवायचा असा आरोप ओबीसी नेते टी.पी. मुंडे यांनी केला आहे. त्यातच गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यांची सतीश भोसलेला धमकी दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. हे सगळं प्रकरण नक्की काय आहे? सतीश भोसलेंनी काय काय कारनामे केले आहेत या प्रकरणात सुरेश धसावर? चला तर मग. सतीश भोसले यांनी शिरूर तालुक्यातल्या बाबी गावचा रहिवासी दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांना मारहाण केली होती. सतीश हरणाची शिकार करण्यासाठी जाळं लावलं होतं. त्यात एक हरण अडकलेलं. ते हरण सोडवण्यासाठी ढाकणे कुटुंब तेथे पोहोचले. तेव्हा सतीश भोसले यांनी ढाकणे पिता पुत्रांना बेदम मारहाण केली. त्या मारहाणीमध्ये ते दोघे गंभीर जखमी झाले. मारहाणीचा व्हिडिओ सतीशनं सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सतीश भोसले विरोधात कारवाई सुरू केली. सतीश भोसले हा भारतीय जनता पार्टीचा भटके विमुक्त युवा आघाडीचा प्रदेश उपाध्यक्ष आहे. त्याच्यावर जवळपास 200 हरीण आणि काळविटांच्या शिकारीचा आरोप आहे. या संदर्भात वन विभागाच्या 12 कर्मचाऱ्यांनी शिरूर तालुक्यात 5 ठिकाणी पंचनामे केले. या 5ही ठिकाणी हरणांची शिकार झाल्याचा संशय आहे. यापैकी एका ठिकाणी मृत हरणाचे अवशेष आढळले. पोलीस आणि वन विभागाने सतीश भोसले यांच्या घरावरही छापे टाकले. वन विभागाचे 40 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळून ही कारवाई केली. अधिकाऱ्यांनी सतीश भोसले यांच्या घरची झाडाझडती घेतली असता घरात शिकारीसाठी वापरले जाणारे बरेच साहित्य आढळले आहे. सतीश भोसलेच्या घरी वन्य प्राण्यांना पकडण्यासाठी वापरण्यात येणारे सापळे, धारदार शस्त्र, जाळी, वाघूर आणि इत्यादी बरंच साहित्य आढळून आले. अधिकाऱ्यांनी आणखी ते मुख्यमंत्री व्हावं ही आमची इच्छा आहे. मग ते कोणत्याही पक्षात राहावं आपलं फक्त अन्नप्रेमी राहून आणि अन्नप्रेमीच राहतो. आपण ना कोणत्या पक्षाचे राजकीय का भारतीय जनता पार्टीच्या पदावर आहे तरी मी उद्या अण्णा कोणत्याही पक्षात गेले माझा पहिला असणार. हे अद्यापही कळलेले नाही. ते मांस तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले आहे. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सतीश भोसले याला हरणाचे आणि मोरांचे मांस खाण्याचा नाद होता. माहितीनुसार त्यांनी आतापर्यंत जवळपास 200 पेक्षा जास्त हरणांची शिकार केली आहे. याशिवाय त्यांनी डोंगरामध्ये वाघूर म्हणजेच पक्षी पकडण्याचे जाळे लावलेले. कित्येक मोरांच्या पण शिकारी केले आहे. गावकऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की 4-5 वर्षापूर्वी शिरूरमध्ये हरिण, काळवीट, ससे आणि इतर वन्य प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. पण सध्या वन्य प्राण्यांची संख्या घटली आहे. सतीश भोसले यांनी केलेली शिकारी यासाठी कारणीभूत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. आता पशु पक्षी तसेच वन्यजीवांची शिकारी बाबत भारताचा कायदा काय सांगतो तर वन्यजीव संरक्षण अधिनियम 2022 नुसार चितळ, रानडुक्कर, माकड, ससा, मोर यासारखे प्राणी शिकार केली तर 3 वर्षापर्यंतची शिक्षा किंवा 25,000 रुपयाचा दंड होऊ शकतो. वन्य प्राण्यांच्या शिकारीचे हे सगळे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सतीश भोसलेंनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई नावाचा वापर करून धमकी दिल्याचेही समोर येते. लॉरेन्स बिश्नोई नावाच्या एका फेसबुक अकाउंटवरून ही धमकी देण्यात आली आहे. धमकीची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. बीड पोलिसांना माझी विनंती आहे की तिथली लोकप्रतिनिधी सुरेश धस यांचा समर्थक सतीश भोसले याला लवकरात लवकर अटक करण्यात यावी. मी त्याला शिक्षा देणार पण तुम्ही त्याला लवकरात लवकर अटक करा. त्याने आमचं दैवत असलेलं काळवीट हरणाची शिकार करून त्याची तस्करी केली. तो माफीला पात्र नाही. तुम्ही लवकरात लवकर तुमचं काम करा असंही या व्हायरल पोस्टमध्ये म्हटले. लॉरेन्स बिश्नोई हा राजस्थानच्या बिश्नोई समाजातला गँगस्टर बिश्नोई सध्या साबरमतीच्या तुरुंगामध्ये कैद आहे. बिश्नोई समाज काळविटांना देव मानतो. काळवीट हत्या प्रकरणी लॉरेन्स अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच गेल्या वर्षी झालेल्या माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी पण लॉरेन्स बिश्नोईनं घेतली होती. आता या व्हायरल पोस्टमुळे सतीश भोसले प्रकरणातही लॉरेन्स बिश्नोईची एंट्री झाल्याचं बोललं जात आहे. पण अजून या फेसबुक अकाउंटची सत्यता समोर आलेली नाही. त्यामुळे हे अकाउंट बनावट असल्याचाही संशय आहे.
आता या सगळ्या प्रकरणामध्ये भाजप आमदार सुरेश धस यांच्यावरही आरोप होत आहेत. सतीश भोसले हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता. या प्रकरणावरून ओबीसी नेते टी.पी. मुंडे यांनी सुरेश धस यांच्यावर एक खळबळजनक आरोप केला आहे. सतीश भोसले हा मारलेल्या हरणाचं मटण सुरेश धस यांना पोहोचवायचा, त्यामुळे त्याच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत, असा आरोप टी.पी. मुंडे यांनी केला. टी.पी. मुंडे म्हणाले, जेव्हा सुरेश धस हा त्यांचा नेता बोलतो तेव्हा वन विभागाच्या अधिकाऱ्यांची काय हिंमत, काय गुन्हे दाखल करायची, कारण त्याला खायला लागतं. हे सगळं करून हे त्याला 4-2 किलोचा डब्बा भरून मटण खायला घेऊन जातात. मी हे मुख्यमंत्र्यांना आवर्जून सांगणार आहे. मी या मुद्द्यावर मंगळवारी त्यांची भेट घेणार आहे. या प्रकरणात सुरेश धस आरोपी झाला पाहिजे. हा दुसऱ्यांना आक्का म्हणतो, पण तो तर आक्काचा आक्का झालाय, असं टी.पी. मुंडे म्हणले. वाल्मिक कराडपेक्षा सुरेश धस यांच्यावर जास्त गुन्हे आहेत. हरिण, डुक्कर आणि अन्य वन्य प्राण्यांची तस्करी करण्यावर बंदी असताना तस्करी कशी केली जाते, अशा सवाल मुंडे यांनी प्रकरणी सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे साहजिकच लोकांना मारहाण करणं, दात पाडणं, त्यानंतर शिकारीचा प्रकारामध्ये सतीश भोसले याचं नाव असल्याने त्याचे वेळी धसांची सतीश भोसले सोबतचे फोटो, याला शुभेच्छा देणारे ऑडिओ क्लिप व्हायरल झालेले. या सगळ्यांमध्ये सुरेश धस अडचणीत येणार का, असाही प्रश्न आता विचारला जातोय. एकूणच काय तर वाल्मिक कराड नंतर आता सतीश भोसलेचं प्रकरण चांगलेच तापलंय. वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्या जवळचा होता, त्यामुळे मुंडेंना आपलं मंत्रिपद गमावं लागलं. आता सतीश भोसले हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्यामुळे धस यांनाही अडचणीत सामोरं जावं लागणार का, याचीही जोरदार चर्चा सुरू आहे. या सगळ्या प्रकरणात तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असंच आमचं माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनल जलधन न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.